कृतज्ञता सोहळा आपल्या मार्गदर्शनामुळे अनेकांचे आयुष्य घडलं आहे. आपल्याला सेवानिवृत्तीनिमित्त उदंड निरोगी दीर्घायुष्य व सुखशांती लाभो. हे विश्वची माझे घर मानून अविरत समाजसेवा करणारे माश्री J.R. पवार साहेब. सहकार, शिक्षण, राजकारण, समाजकारणातील दांडगा अभ्यास, कामावरील निष्ठा, आरोग्यदूत, दानशूर म्हणून ओळखले जाणारे सामाजिक बांधिलकी हेच ब्रीद जपणारे बीड जिल्ह्यातून पिंपळासारख्या छोट्या गावातून सुरू झालेला प्रवास आज आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणादायी, विशेषतः तरुणांप्रमाणे एकदम अपडेटेड असलेले नव्या विचारांचे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून साहेब ओळखले जातात. साहेबांचे आयुष्य म्हणजे समाजसेवेचे, कार्यतत्परतेचे आणि माणुसकीचे उत्तम उदाहरण. शासकीय तलाठीची नोकरी सोडून सुरुवातीला कडा कारखाना आणि नंतर त्यांनी 98 वर्ष वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहिले व दादा पाटील राजळे महाविद्यालयाची संचालक पदाची धुरा देखील सांभाळली. त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समासॉल्ट सेवेसाठी खर्च केले. त्यांनी केलेल्या कार्याची कधी बातमी किंवा साधी नोंदही कधी ठेवली नाही. कुठे अन्नदान, आर्थिक मदत केली तरीही ती गुप्त असते. त्यांनी अनेक रुग्णांना आर्थिक मदतीचा आधार दिला याची कुठेही आरोग्यदूत म्हणून जाहिरात केली नाही. अनेक जणांना नवीन व्यवसाय सुरू करून दिले. अनेकांना शिक्षण घेताना फीस भरण्यासाठी मदत केली. अनेकांना नोकऱ्या लावून दिल्या. अनेकांची लग्न स्वखर्चाने लावली. अनेकांचे घरे उभा करून दिले. त्यांनी ह्या हाताने केलेलं कधी दुसऱ्या हाताला करू दिले नाही. जे केले ते निस्वार्थ भावनेने केले. त्यामध्ये जात धर्म, जवळचा लांबचा, सख्खा चुलत नातेवाईक असा कधी भेदभाव केला नाही. आजकाल एवढा निस्वार्थी भाव समाजात कुठेच दिसत नाही. हे सर्व कार्य करताना त्यांची पत्नी कुसुमताई पवार यांची मोलाची साथ मिळाली. हे विश्वची माझे घर मानणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्वाचा 71व्या वर्षी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मुद्दामहून अशिक्षित आईवडिलांप्रती व आपण ज्या मातीत वाढलो त्या मातीबद्दल कृतज्ञ भाव ठेवत त्यांच्या पिंपळा या गावी होत आहे. खरतर साहेबांसारखी माणसे कधीही सेवानिवृत्त होतील असं वाटत नाही. तरीही आपण या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार व्हावे व सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहावे. आपलाच प्रदीप गणपतराव थोरवे.